तर परशु बाबा, आपण आता कुठं चाललोय? आता आपण चाललोय देवघेऊनशी नदीवरती जेजुरी. जेजुरीला देव उद्या घेऊन जाणार, तिथं फ्रेश होणार, आंघोळ करणार, देवाची आरती करणार, नंतर तिथं जाणार जेजुरीला जाऊन सकाळी उठणार, जाणार खरेपटाणावरती, तिथे अभिषेक घालणार, संध्याकाळी रूम येणार, तिथं परत आपण ते मुरल्या जातवणार. देव भेटवायला आम्ही बऱ्याच ठिकाणी गेलो, जसं काही तुळजापूर, पंढरपूर, जेजुरी आणि एकविरा. पण या व्लॉगमध्ये मी फक्त जेजुरी कव्हर करणार आहे. हाय ऑल, नमस्कार. तर आम्ही आता आलेलो आहोत जेजुरीला आमचे देव भेटवायला. आणि आज आम्ही इथेच जेजुरीमध्ये स्टे करणार आहोत आणि भरपूर मजा करणार आहोत. तर काय करणार आहोत ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. सो कीप वॉचिंग. जय मल्हार. देव दाखवा. तर हे आहेत आमचे कोली आणि मसन परिवाराचे कुलदैवत. तर आमची बस आता इथे कडेपठारावर थांबलेली आहे आणि आता आम्ही एक एक करून उतरतोय आणि इथनं चालत चालत कडेपठारावरचा ट्रेक सुरू करणार आहोत. जय मल्हार. कडेपठाराच्या एंट्रीवरच सुंदर अशी शंकराची मूर्ती आहे. तर इथनं सुरुवात झालेली आहे आमच्या ट्रेकची. तर आम्ही ट्रेकची सुरुवात सकाळी 6:30 वाजता केली आणि वरती पोहोचेपर्यंत आम्हाला वाजले होते 7. तर सकाळी आल्यामुळे इकडचं वातावरण एकदम थंडगार आणि खूप प्लेझेंट असं फील होतं. आणि इकडचा व्ह्यू तर भाई साहब अमेझिंग. तर खूप मोठ्या ट्रेक नंतर आम्ही फायनली पोचलेलो आहोत कडेपठारावर. तर आता आम्ही इथं थांबणार आहोत आणि आमचे जे देवाचे अभिषेक आहेत ते घालू आणि मग नंतर इथनंच आम्ही जाऊ किल्ल्यावर. येलकोड येलकोड, सदानंदाचा, आई माऊलीचा. येलकोड येलकोड, सदानंदाचा, आई माऊलीचा. महाराज की जय. हर हर महादेव. भैरवनाथाचा सांग भले, बोल अहंकारा, सदानंदाचा जय मल्हार. सोन्याची जेजुरी, देव गेले मस्तकी तुरा, अंगावरती शाल, सदा ही लाल, मासा सुंदरी, आरती करी, देव ओवाळी, नाना परी, खोबऱ्याचा तुकडा, तर काही न खाता खूप सकाळी आम्ही निघालो होतो आणि ट्रेकिंग पण केली. तर आम्हाला भरपूर सर्वांना भूक लागली होती. तर आम्ही विचार केला की इथे थोडा थांबू, नाश्ता वगैरे करू आणि मग नंतर पुढच्या ट्रेकिंगची सुरुवात करू. तर आमचा आता कडेपठारावरचा अभिषेक आणि दर्शन खूप चांगल्या प्रकारे झालेला आहे आणि आता आम्ही चाललो आहोत किल्ल्यावर. तर चला पाठवून देत लगेच. सदानंदाचा सो गाईस, कडेपठारावरचं दर्शन झाल्यानंतर गडावरच्या मंदिराकडे तर जायला निघालोच आहोत आम्ही. पण इथपर्यंत पोचण्यासाठी पुन्हा एकदा ट्रेक करावा लागतो. रस्ता पण फारसा चांगला नाही आहे आणि इथे डोंगर दऱ्या पार करत पुढे जावं लागतो.
पण आजूबाजूचा सुंदर निसर्गरम्य दृश्य पाहून आणि आपल्या मनात असलेला भक्तीचा उत्साह यामुळे हा प्रवास खूपच खास वाटतो. सो मी तुम्हाला मगाशी बोललीच की इकडचा रोड फारसा चांगला नाही आहे, म्हणजे कच्चा रोडच आहे. तर इकडेच जर तुम्ही येत असाल, ट्रेकिंगसाठी प्लॅन करत असाल, तर प्लीज शूजच घाला ट्रेकिंगचे, किंवा दुसरे कुठले शूज घातलेत तरी चालतील. कारण की इथे जर तुम्ही स्लीपर्स किंवा दुसरे कुठले सँडल्स घालून येत असाल तर ते तुमचे तुटू शकतात आणि विदाऊट शूज और फुटवेअर इथे चालणं खूपच अवघड होऊन जाणार. सो हसत खेळत आणि व्ह्यू एन्जॉय करत करत आपण फायनली पोचलो आहोत गडावरती. आणि जसं नाव आहे सोन्याची जेजुरी, तसंच दृश्य आपण पाहू शकता इकडे. तर भंडारा का उडवला जातो मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगेन. तर त्यामागे पण एक पारंपरिक कथा आहे. ती अशी की खंडोबांनी मणी आणि मल या दैत्यांचा वध करून धर्माचे रक्षण केले होते आणि या युद्धात खंडोबाच्या जखमेवर मलम म्हणून हळद लावण्यात आली होती आणि त्या विजयाचा आनंद साजरा करण्यात हळद उधळण्यात आली, अशी ही लोकपरंपरा आहे. तर तेव्हापासून जेजुरीमध्ये भंडारा उधळण्याची प्रथा सुरू झाली असे मानले जाते. तर गडावरचा पण दर्शन आमचा एकदम मस्तच झाला आणि आता आम्ही जाणार आहोत खाली. सर्वात आधी तर थोडासा आराम करू, कारण की खूप दमलो आहोत. आणि त्यानंतर उठून थोडा फ्रेश वगैरे होऊन मस्तपैकी रेडी होऊन आम्ही बसलो आहोत आता गोंधळासाठी. सो मला तुम्हाला सांगायचं आहे की आपण हा गोंधळ का घालतो. तर आपल्या आयुष्यातलं जे काही गोंधळ असते किंवा काय अडीअडचणी असतात, म्हणजे आपल्या आयुष्यातले जे काही संकट असतात जे ते दूर करण्यासाठी हा गोंधळ घातला जातो. सदानंदाचा येळकोट येळकोट जय मल्हार पठार महाराज की जय. आम्ही तुझा हर्ष केला, आनंद केला, आमच्या प्रपंचामध्ये सदाही आनंद राहू दे. तुमच्या कोण लंगर कोण तोडणार आहे? त्याला विघ्नेश, त्याला आयडिया सांग, तो सांगेल. सोमवारपासून फोडायचा. सोमवार फोडले ते चालेल. आणि एखादा कलश काढायचा. तर आम्ही वरनं देवलातनं आलेलो आहोत खाली आणि आता तयारी वगैरे करून आमचा गोंधळ वगैरे सर्व झालेला आहे. तर मामा सांगतील आता काय प्रोग्राम गोंधळानंतर, आता काय प्रोग्राम. गोंधळानंतर आमचा प्रोग्राम आहे हे पहिला तर सगळ्यांचा आम्ही बसू का पोहाचा
आणि नंतर सगळी पोरं बसतील चिकन खायला. त्यांना पण चिकन, रिवो, लाईट कोक सर्व काही आणल्याने बघा रवीला पण चिकन खात आहे. आणि हा अनिल हा खावाला चिकन आणि ही आहे आणि चिकन खायला सर्व बसली. खरोखर मस्त एकदम प्रोग्राम झाला. जेवणाचा मेनू आहे चिकन तळलेलं आहे, चिकन लॉलीपॉप आणि चिकन बनवलेलं आहे आणि डाळ भाजी आणि न खाणाऱ्यांना सुकी आंबा. ठीक आहे, तर चला या आमच्यासोबत तुम्ही पण जेवायला. ऑर्डर पण घेतो आम्ही. तर एका साईडला भाकऱ्या आणि इथे एका साईडला चिकन फ्राय करतायत, बनवतायत. एका साईडला चना कोली वडा आणि बराच काही आहे. तर आमची खूप मजा होणार आहे आज. जेवण वगैरे झालेलं आहे. तर आम्ही आता विचार केला की वरती रूममध्ये येऊ आणि काहीतरी टाइमपास करू. तर इथे प्रणया मुरली बनलेली आहे आणि डान्स करते. पहिला चिंतनला आलेला आहे. परत रंग काढला बघू शकता. त्याला दाखव. आम्हाला झोपाली तरी पत्त्यात खेळायला बसवली. झोपाली झोपली. कारण त्यात शेवटचा दिवस आहे तो. चला मी एक विडाल जाऊ आणि निघू घरी. थांबा थांबलाय. बघूया चला आपण. तर अशा प्रकारे फालतू पत्ता आलेला आहे. मस्त व्ह्यू आहे. तर काल आम्ही भरपूर मजा केली आणि आता आज आम्ही सकाळी उठून मस्त रेडी वगैरे होऊन एक एक करून आता बसमध्ये बसलोय. बाय बाय करीत जा, बाय बाय करीत जा. घेतो तुम्ही चला. मामा चालला पटापट. आता आम्हाला सामान चढवायचं आहे. चढवा चढवा. बाय. सल्लेला चाललो. एकविरा. स्मरण माझी बॅग तुम्ही आणली हो? बाकी कसा वाटला? दर्शन कसं झालं? चला बाय. चला एकविराला. सो काल आमचं दर्शन वगैरे मस्त झालंय आणि आम्ही देवांना मस्त भेटवून पण झालंय आमचा जेजुरीला. तर आज आम्ही चाललो आहोत. तर चला मग बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये.